प्राथमिक शाळा मिरसांगवी. आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय परीक्षक, गुरुजन आणि माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आज मी माणूस म्हणून नाही तर नदी म्हणून बोलते. माझा जन्म डोंगराच्या कुशीत झाला. सुरुवातीला मी लहानशी शांत ओढा होती. माझ्या पाण्यात निरागसता होती, गोडवा होता. मी हळूहळू वाहत होते, गावांना पाणी देत होते. शेतकऱ्याच्या शेतात हिरवळ आणत गेले. माणसांनी मला नाव दिलं, देव मानलं. माझ्या काठावर संस्कृती फुलवली. तेव्हा मी आई होते, प्रेमळ, सहनशील आणि देणारी. पण आज आज माझ्या प्रवाहात शांतता नाही. माझ्या पाण्यात अश्रू आहेत, वेदना आहेत. यावर्षी संपूर्ण जगाने माझं बदललेलं रूप पाहिलं. कधी मी वादळासोबत फुगले, तर कधी एका क्षणात शहरांवर तुटून पडले. युरोपमध्ये माझ्या पाण्याने रस्ते गायब झाले. अमेरिकेत घरांवर पाणी चढलं. आफ्रिकेत लोकांच्या आयुष्याचा लोट वाहून गेला. तेव्हा सगळे म्हणाले, नदी रागावली, निसर्ग कोपला. पण कोणी विचारलं का मी का रागावले? माझ्या भारतातही माझा आक्रोश अस्ति दिसला. जिथे मला गंगेच्या नावाने पूजले गेले, तिथेच माझ्या नद्यांभोवती श्रद्धा जिवंत आहे. तिथेच माझ्या उधाणाने हजारो घरं उद्ध्वस्त झाली, लाखो लोक बेघर झाली. हिमालयातून वाहणाऱ्या नद्यांपासून ते उत्तर पूर्वेकडील सगळीकडे मी फुगले, मी उभारले, मी मर्यादा ओलांडल्या. पण श्रोत्यांनो, मी मर्यादा का ओलांडली? मला व्हायला जागा उरली नव्हती. माझ्या पोटातून वाळू उपसली, माझ्यात सांडपाणी सोडलं आणि तरीही मला शांत राहायला सांगितलं. माझ्या महाराष्ट्रात तर माझ्या वेदना अजून खोल आहे. महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणातलं दृश्य पाहून माझं पाणीही हादरलं. माझ्या लाटांवरून माणसं मदत मागत होती. आई आपल्या लेकराला शोधत होते. शेतकऱ्याचं वर्षभराचं कष्ट एका रात्रीत वाहून गेलं. तेव्हा सगळे म्हणाले, नदीने सगळं उद्ध्वस्त केलं. पण लोकांनी हे विचारलं की तेव्हा मी केवळ माझा श्वास वाचवण्यासाठी धडपडत होते. मी बंदिस्त झाले होते, मी गुदमरले होते. त्या दिवशी, त्या रात्री आकाश फाटलं होतं. पावसाची थेंब नव्हते. जणू स्वतः परमेश्वर रडत होता आणि मी माझ्या काठांवर उभी तडफडत होते. माझा श्वास घोटला गेला होता. नाले बंद, कचरा, प्लास्टिक, कॉन्क्रीट मी कसं सांभाळू? आणि मग मी कोसळले, मी फुटले, मी तुटले आणि माझ्या जे काही मिळत होतं ते सगळं वाहून गेलं. मी पाहिलं की काहींनी आपल्या 2 मुलांना छाती दाबून धरलेलं. कमरेवरून पाणी गेलेलं तरी ती पळत होती. वाचवा, माझ्या मुलांना वाचवा. मला तिला मदत करायची होती, पण माझ्या लाटा नियंत्रणात नव्हत्या. एका क्षणात तिचा पाय घसरला आणि 2 मुलांवर थरथर माझ्या पाण्याने झडप घातली. आजही तिची किंकाळी माझ्या लाटांमध्ये धरली आहे. शाळेचे दरवाजे चिखलात रुतले. वर्गातलं पाणी टाचेपर्यंत आलं. पुस्तक, वह्या, संगणक सगळं वाहून गेलं. लहान मुलं घरी बसून रडत होती, आई उद्या शाळा उघडेल ना? पण उद्या कोण सांगणार? मी तर अजूनही उदास. त्या मुलांच्या स्वप्नांवर पावसाची थेंब नाही तर निराशेची ढग कोसळली. एका वृद्धाचे घर, ज्यात त्याची आयुष्यभराची बचत होती, पत्र, फोटो, देवाची मूर्ती सगळं वाहून गेलं. तो बसला होता चिखलात, नुसती रिकामी नजर. जणू म्हणत होता, नदी मी तुझं काय बिघडवलं? काय बिघडवलं तुम्ही? काही नाही, पण माझे काठ तोडले, जंगल कापलं, बांधकामं केली, नाले बंद केले. मी किती सहन करणार? पोर मी नाही आणत. पोर तुमच्या चुका आणतात. मी फक्त तुमच्या लोभाचे, तुमच्या दुर्लक्षाचे परिणाम तुमच्याच दारी आणते. पूर्वी माझे गाठ मोकळे होते. मी पावसात पसरायचे, उन्हाळ्यात शांत व्हायचे. पण आज मला सिमेंट बांधलं गेलं आहे. माझा नैसर्गिक प्रवाह अडवला गेला आहे. हो, मी पुराच्या रूपात विध्वंस करते. माझ्या पाण्याच्या लाटांत घरं वाहून जातात, रस्ते तुटतात, शेती बुडते. पण ऐका, मी हे सूड म्हणून करत नाही. मी जेव्हा वाहते तेव्हा तुम्ही जगता आणि मी जेव्हा आक्रोश करते तेव्हा तुम्ही रडता. मला काहीच करू नका, मला जखमी करू नका, मला कचऱ्याच्या डोंगराखाली दाबू नका. मी आई आहे, जीवन देणारी, पण माझ्या वेदना तुम्हीच वाढवून. तुम्ही सुधारला तर मी शांत बनेन आणि पुन्हा तुमच्या शेतात हिरवा रंग भरेल. तुमच्या घरात आनंद वाहील. माझा आक्रोश थांबवायचा असेल तर निसर्गाला आई म्हणून वागा. मी नदी आहे. मी विध्वंसक नाही, मी कुणी नाही. मी फक्त जखमी आहे. तुम्ही जतन केले तर मी जगेन आणि मी जगले तरच तुम्हाला जीवन देईन. आज मी तुमच्या समोर उभी आहे, रौद्र रूपात नाही तर विनवणी करत. आज मी तुम्हाला दोष देत नाही, फक्त एक सांग घालतो. मला पुन्हा जिवंत
नाही. मी नदी आहे, जर तुम्ही मला मारला तर पृथ्वीच्या पोटी निर्जीव कोरडेपणा सुरेल. मी पृथ्वीची नस आहे, मला वाचवा, नाही तर उद्या इतिहास लिहिला जाईल. मनुष्याने प्रगतीसाठी निसर्गाला मारलं आणि स्वतःलाही. आई मरली तर लेकरं